नमस्कार. मी प्राध्यापक संतोष मेंगाळ, वाणिज्य विभाग, आबासाहेब मराठे आर्ट्स अँड न्यू कॉमर्स सायन्स कॉलेज, राजापूर, जिल्हा रत्नागिरी. आज आपण द्वितीय वर्ष वाणिज्य या वर्गातील व्यावसायिक कायदे या विषयाच्या भारतीय करार कायदा 1872 या प्रकरणाचा अभ्यास आपण करणार आहोत. प्रथमतः व्यावसायिक कायदे हा विषय शिकत असताना कायदे ही संकल्पना आपणाला माहिती असणे गरजेचे असते. त्यासाठी प्रथमतः आपण कायदा म्हणजे काय ते समजावून घेऊयात. कायदा ही संकल्पना खूप विस्तृत स्वरूपाची आहे. कायदा याचा अर्थ बाह्य वर्तणुकीचे नियम असा होतो. मित्रांनो, मानव हा समाजशील प्राणी आहे. तो समाजामध्ये राहत असतो आणि या समाजामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्रित राहता यावे, त्यांना त्यांच्या संपत्तीचे, त्यांच्या हक्कांचे संरक्षण करता यावे आणि आपापसामध्ये कलह निर्माण होऊ नयेत. तसेच समाजातील सर्व घटक हे गुण्यागोविंदाने नांदावीत यासाठी काही नियम तयार केले जात असतात. समाजात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने ते पाळलेच हवे असे अपेक्षित असते आणि नियमांचे पालन न करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध दंडात्मक तरतुदींची व्यवस्था सुद्धा केलेली असते. हेच नियम शासन किंवा सरकार घालून देते आणि त्याची अंमलबजावणी करते. या संपूर्ण व्यवस्थेला आपण कायदे असे म्हणत असतो. अशा प्रकारच्या कायद्यांचं पालन करण्याची जबाबदारी ही सर्व नागरिकांची असते. संबंधितांना त्याचे पालन करावेच लागते. अन्यथा जी व्यक्ती पालन करणार नाही ती व्यक्ती शिक्षेस पात्र असते. कायदा ही संकल्पना समजून सांगत असताना अनेक तज्ज्ञांनी सुद्धा वेगवेगळ्या व्याख्यांच्या द्वारे ही संकल्पना समजून सांगितलेली आहे. ते आपण पाहूयात. प्रथमतः साल्मंड यांनी कायदा ही संकल्पना व्याख्येद्वारे समजावून सांगितलेली आहे. ते म्हणतात, कायदा म्हणजे न्यायदान व्यवस्थापनासाठी राज्यात केलेले नीतिनियम म्हणजे कायदा होय. त्यांच्या मते प्रत्येक देशामध्ये न्यायदान व्यवस्था ही उभारलेली असते आणि त्या न्यायदान व्यवस्थापनासाठी न्यायव्यवस्थेला आवश्यक असणाऱ्या ज्या काही गोष्टी असतील त्या लोकांच्या माध्यमातून किंवा वर्तवणुकीतून दिसाव्यात यासाठी काही नियम तयार केलेले असतात. त्यांना आपण कायदा असं म्हणू शकतो. हॉलंड यांनी सुद्धा दुसरी व्याख्या मांडलेली आहे. ते म्हणतात, कायदा म्हणजे मानवाच्या बहिस्त वर्तवणुकी संबंधीची नियमावली म्हणजे कायदा होय. त्यांच्या मते मानवाच्या वर्तवणुकी संदर्भामध्ये प्रथमतः दोन गोष्टी येत असतात. एक असते अंतर्गत वर्तवणूक आणि दुसरी असते बहिर्गत वर्तवणूक. माणसाच्या अंतर्गत वर्तवणुकी ज्या असतात त्याचा फारसा परिणाम हा समाज व्यवस्थेवर डायरेक्टली पडत नाही, परंतु माणसाचं जे काही बहिस्त वर्तवणूक असते ती मात्र समाजातील इतर व्यक्तींवर परिणामकारक ठरू शकते आणि म्हणून माणसाच्या बहिस्त वर्तवणूक हे योग्य असावं. समाजातील इतर व्यक्तींना त्याचा त्रास होऊ नये आणि ती व्यक्तीसुद्धा आपल्या वर्तनाने समाजामध्ये सुखी राहावी अशा पद्धतीने त्याच्या वर्तवणुकी संदर्भामध्ये काही कायदे तयार केलेले असतात किंवा काही नियम तयार केलेले असतात आणि त्यांनाच आपण कायदे असं या ठिकाणी म्हणू शकतो. तिसरी व्याख्या जी आहे ती ऑस्टिन यांनी मांडलेली आहे. ते म्हणतात, सार्वभौम संस्थेने तयार केलेले व प्रत्यक्षात अंमलात आणलेले नियम म्हणजे कायदे होत. सार्वभौम संस्था म्हणजे नेमकी कोण? तर या संदर्भामध्ये प्रथमतः आपण थोडासा विचार करूयात. सार्वभौम संस्था म्हणजे अशी एक यंत्रणा की जी तो देश या ठिकाणी चालवत असते, त्या देशाचा कारभार पाहत असते, समाज व्यवस्था त्या ठिकाणी तिथली पाहत असते आणि त्या सार्वभौम संस्थेनं समाजाच्या हितासाठी म्हणून
न्यायदानासाठी म्हणून किंवा मानवाच्या बहिस्थ वर्तवणुकी संबंधामध्ये म्हणून वर्तवणुकीचे काही नियम तयार केलेले असतात आणि ते प्रत्यक्ष अंमलात आणलेले असतात. प्रत्यक्ष अंमलात आणलेले असतात म्हणजेच ते समाजातील प्रत्येक व्यक्तींनी पाळले पाहिजेत. जे पाळणार नाहीत त्यांना शिक्षा त्या ठिकाणी केलेली असते. तर असे प्रत्यक्षात अंमलात आणलेले नियम आणि ते सार्वभौम संस्थेने जर तयार केलेले असतील तर त्याला ऑस्टिन यांच्या मते कायदा असं या ठिकाणी म्हटलं जात असतं. कायद्याच्या या तीनही व्याख्या पाहता आपल्याला कायद्याची काही ठळक अशी वैशिष्ट्ये सांगता येतील. त्यामध्ये प्रथमतः कायदा हा नागरिकांना शिस्त लावण्यासाठी केला जातो हे पहिलं वैशिष्ट्य आपण सांगू शकतो. कारण त्या देशातील नागरिक जे आहेत त्यांनी आपली समाजव्यवस्था आहे त्या समाजव्यवस्थेमध्ये चांगल्या प्रकारचं वर्तन करणं गरजेचं असतं आणि त्यांना शिस्त लागणे ही सगळ्यात महत्त्वाचे असते. शिस्त जर नसेल तर त्या देशामध्ये कोणत्याही प्रकारची कृत्य त्या ठिकाणी घडू शकतात. त्यामुळं नागरिकांना शिस्त लावण्यासाठी त्या ठिकाणी कायदा केलेला असतो. शिस्त लावल्यामुळं त्या देशातील जे काही दैनंदिन व्यवहार असतील, समाजरचना जी असेल ती व्यवस्थित राहत असते. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल, कायद्याचे पालन न केल्यास शिक्षा होऊ शकते. आपण व्याख्यामध्ये सुद्धा ही गोष्ट पाहिलेली आहे की सार्वभौम संस्थेनं जर तयार केलेले कायदे असतील आणि ते प्रत्यक्षात अंमलात आणत असेल आणि देशातील काही नागरिक जर त्याचं पालन करत नसतील तर त्यांच्यासाठी दंडात्मक अशी काही शिक्षा त्या ठिकाणी ठेवलेली असते आणि ती संबंधितांना दिली जात असते. यानंतर तिसरे वैशिष्ट्य या ठिकाणी आपण सांगू शकतो, कायदा हा देशातील कायदे मंडळाने तयार केलेला असतो. प्रत्येक देशामध्ये कायदा करत असताना त्या देशामध्ये कायदे मंडळ त्याच ठिकाणी स्थापन झालेले असते. म्हणजेच कोणत्याही व्यक्तीने व्यक्तिशः त्या ठिकाणी कायदे तयार केलेले नसतात, तर सर्वमान्य असे कायदे या कायदे मंडळांनी तयार केलेले असतात आणि त्याचं पालन देशातील सर्व नागरिक करत असतात. त्यानंतर वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल, कायद्याचे पालन सर्व नागरिकांना करावे लागत असते. कायदा हा फक्त विशिष्ट काही वर्गासाठी किंवा विशिष्ट वयातील लोकांसाठी नसतो, तर तो सर्वांसाठी असतो आणि सर्वांनी त्याचं पालन जर केलं तर आपोआपच त्या देशामध्ये कलह होणार नाहीत. लोक आपापसामध्ये विचारविनिमयाने राहतील किंवा गुण्यागोविंदाने त्या ठिकाणी एकत्र नांदतील आणि म्हणून सर्वांनी किंवा सर्व नागरिकांनी कायद्याचं पालन करणं गरजेचं असतं. त्यानंतर वैशिष्ट्य आपल्याला पुढील सांगता येईल ते म्हणजे कायदा हा श्रीमंत, गरीब किंवा वेगवेगळ्या जाती धर्मासाठी वेगवेगळे नसतात, तर सर्वांसाठी कायदा हा एकच असतो. म्हणजेच कायदा हा समानता, समता या सर्व मूल्यांचा त्या ठिकाणी विचार करत असतो. म्हणजेच त्या देशामध्ये असणारे गरीब लोक असतील, श्रीमंत लोक असतील किंवा वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक असतील, या सर्वांसाठी कायद्याचे नियम हे सर्वांना सारखेच असतात. त्यानंतर पुढील वैशिष्ट्य आपण सांगू शकतो, कायद्यामुळे दैनंदिन व्यवहार सुरळीत चालतात. कायद्याचं पालन केल्यामुळे आपोआपच लोकांना शिस्त लागते. लोक नको त्या गोष्टी करत नाहीत. याचा अर्थ की ज्या गोष्टी समाजहिताच्या दृष्टिकोनातून योग्य नाहीत किंवा मानवहिताच्या दृष्टिकोनातून योग्य नाहीत, सर्व लोक गुण्यागोविंदाने राहण्यासाठी योग्य नाहीत, अशा गोष्टी आपोआपच त्या ठिकाणी टाळल्या जात असतात आणि कायद्यामुळं दैनंदिन जीवन लोकांचे जे आहे किंवा समाजरचना जी आहे ती सुरळीत त्या ठिकाणी होत असते. शेवटचं वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला सांगता येईल ते म्हणजे कायदा माहीत नाही अशी पळवाट काढून कायद्याच्या कचाट्यातून सुटका करता येत नाही. प्रथमतः या गोष्टीचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे की कायद्याची जी काही माहिती आहे किंवा कायदे जे आहेत त्या देशातील नागरिकांनी आपल्या देशातले कायदे जे आहेत त्याची पूर्ण माहिती घेणं गरजेचे आहे. कायदे माहीत नाही अशी पळवाट त्या ठिकाणी सांगून कायद्याच्या कचाट्यातून वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी किंवा वेगळ्या काही कार्यांसाठी आपल्याला सुटका करून घेता येत नाही, ही सुद्धा तेवढीच महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. यानंतर आपण व्यावसायिक कायदा म्हणजे काय तो पाहणार आहोत.
व्यापारी व्यवहारांबाबत जे कायदे लागू होत असतात त्यांना आपण व्यापारविषयक कायदे असं या ठिकाणी म्हणू शकतो किंवा व्यावसायिक कायदे असं सुद्धा या ठिकाणी म्हणू शकतो. मग यामध्ये व्यापार व्यवहार संबंधित सर्व बाबींचा समावेश त्या ठिकाणी होत असतं. उदाहरणार्थ खरेदी विक्री असतील, पैसे देण्याघेण्याचे व्यवहार असतील किंवा सर्व प्रकारच्या संस्था असतील, कंपन्या असतील, इत्यादी विषयक जे काही कायदे असतील त्यांचा समावेश या व्यावसायिक कायद्यांमध्ये होऊ शकतो. व्याख्यारूपानं या ठिकाणी आपण व्यावसायिक कायदे म्हणजे काय ते समजावून घेऊयात. स्टॅलर यांनी या ठिकाणी व्याख्या मांडलेली आहे. उद्योग, व्यवसाय, व्यापार इत्यादी क्षेत्रांमध्ये व्यक्तींमध्ये जे काही व्यवहार होत असतात त्या व्यवहारातून निर्माण होणाऱ्या हक्कांच्या, कर्तव्यांच्या, जबाबदाऱ्यांच्या अगर उत्तरदायित्वाच्या संदर्भात कायद्याचा जो भाग वापरला जातो त्याला व्यावसायिक कायदे असे म्हटले जात असते. त्यांच्या मते उद्योग, व्यापार, व्यवसाय या क्षेत्रामध्ये आपापसांमध्ये व्यक्तींमध्ये जे काही व्यवहार होत असतात आणि त्यातून जे काही हक्क, जबाबदाऱ्या किंवा कर्तव्य निर्माण होत असतात आणि त्या कर्तव्याच्या संदर्भामध्ये कायद्याचा काही भाग त्या ठिकाणी वापरावा लागत असतो आणि त्यालाच आपण आपल्या भाषेमध्ये व्यावसायिक कायदे असं या ठिकाणी म्हणू शकतो. श्री ए के सेन यांनी सुद्धा या ठिकाणी एक व्याख्या त्या ठिकाणी मांडलेली आहे. ते म्हणतात, व्यापारविषयक कायद्यांमध्ये अशा सर्व कायद्यांचा आणि नियमांचा समावेश होतो की जे व्यापारी, व्यावसायिक आणि अधिकौशिक यांच्यामार्फत निर्माण होणाऱ्या सर्वसामान्य व्यवहारांशी संबंधित आहेत. तसेच जे कायदे व नियम संपत्तीविषयक अधिकारांशी संबंधित आहेत आणि व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तीमधील संबंधांशी संबंधित आहेत, अशा नियमांना व्यावसायिक कायदे असे या ठिकाणी म्हटले जावे असे ते म्हणतात. यानंतर व्यावसायिक कायद्याच्या संदर्भामध्ये काही महत्त्वाच्या संकल्पना प्रथमतः आपल्याला समजावून घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये प्रथमतः पहिली संकल्पना येते ती म्हणजे ठराव किंवा संविदा. भारतीय करार कायद्यामध्ये अभ्यास करत असताना कायद्यातील काही आधारभूत शब्द जे आहेत ते महत्त्वाचे असतात. ते समजावून घेणं आपल्याला गरजेचं असतं आणि त्यातलाच हा एक महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे ठराव. कायद्याच्या कलम 2 उपकलम ई मध्ये याचा अर्थ सांगितलेला आहे. कायदा म्हणतो, प्रत्येक वचनाला आणि एकमेकांचे प्रतिफल असणाऱ्या वचनांच्या संचाला किंवा समूहाला ठराव असे म्हटले जावे. साध्या भाषेमध्ये ठराव हे जर सांगायचे झाले तर 2 किंवा 2 पेक्षा व्यक्ती एकत्र येऊन एखादी गोष्ट करणे किंवा न करणे किंवा एखाद्या महत्त्वाच्या विषयावरती आपली सहमती दाखवतात, त्यालाच आपण साध्या भाषेमध्ये ठराव असं म्हणू शकतो. मग तो तोंडी असेल किंवा लेखी असेल पण तो ठराव होऊ शकतो, कारण त्यामध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त व्यक्ती सहभागी होत असतात आणि ते एकमेकांना काही वचनं देत असतात आणि त्या वचनांचं प्रतिफल असणाऱ्या वचनांच्या संचाला आपण ठराव असं या ठिकाणी म्हणू शकतो. कायदेशीर भाषेमध्ये त्याला संविदा असा दुसरा शब्दसुद्धा त्या ठिकाणी वापरला जाऊ शकतो. यानंतर दुसरी संकल्पना या ठिकाणी आपण महत्त्वाची जी आहे ती पाहणार आहोत ती म्हणजे करार. भारतीय करार कायद्याच्या कलम 2 उपकलम एच मध्ये कराराची व्याख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये साध्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे की ज्या ठरावाची कायद्यानुसार अंमलबजावणी करता येते त्या ठरावाला करार असे म्हटले जावे. ठराव जे आहेत त्या ठरावाचाच पुढचा भाग म्हणजे करार असतो, परंतु सर्व ठराव हे करार असू शकत नाहीत. का तर व्यक्तींमध्ये अशा काही गोष्टी ठरवू शकतात की ज्या कायद्याला मान्य नाहीत आणि त्या करण्याचा जर प्रयत्न केला तर त्या बेकायदेशीर ठरवू शकतात आणि म्हणून कायद्यामध्ये याचा उल्लेख केलेला आहे की ज्या ठरावाची कायदेशीररित्या अंमलबजावणी करता येते म्हणजेच कायद्याला मान्य असणाऱ्या गोष्टींचाच त्यामध्ये समावेश असतो, त्यालाच त्या ठिकाणी करार असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर पुढील संकल्पना या ठिकाणी आपण पाहतोय ती म्हणजे प्रस्ताव.
प्रस्तावाची सुद्धा भारतीय करार कायद्याच्या कलमांमध्ये त्याची व्याख्या दिलेली आहे. 1872च्या कायद्यामध्ये कलम 2 उपकलम अ मध्ये त्याची व्याख्या आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची संमती मिळवण्याच्या हेतूने त्या दुसऱ्या व्यक्तीजवळ एखादे कृत्य करण्यासाठी किंवा ते कृत्य न करण्यासाठी आपली इच्छा प्रकट करते, तेव्हा पहिल्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीकडे प्रस्ताव पाठविला आहे असे म्हटले जाते. प्रस्तावाच्या बाबतीमध्ये प्रथमतः पहिली एक गोष्ट महत्त्वाची असते की समाजातील एखादी व्यक्ती आपल्याला अपेक्षित असणारी एखादी गोष्ट किंवा एखादं कृत्य हे दुसऱ्या व्यक्तीकडून करून घ्यायचे असेल किंवा त्याला त्याची संमती मिळवायची असेल, तर प्रथमतः ते कृत्य करण्यासाठी किंवा ते कृत्य न करण्यासाठी आपली इच्छा दुसऱ्या व्यक्तीजवळ प्रकट करीत असते. यालाच कायद्याच्या भाषेमध्ये आपण या ठिकाणी प्रस्ताव असं म्हणू शकतो. त्यानंतर पुढील संकल्पना या ठिकाणी आपण पाहतोय ती म्हणजे प्रस्तावाची स्वीकृती. प्रस्ताव स्वीकृतीची सुद्धा व्याख्या आपल्याला कायद्यामध्ये पाहायला मिळते. प्रस्ताव स्वीकृतीमध्ये प्रथमतः काही गोष्टी समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. ते म्हणजे प्रस्ताव पाठविणाऱ्या व्यक्तीला आपण प्रस्तावक असं म्हणत असतो आणि ज्या व्यक्तीला प्रस्ताव पाठवला जातो त्या व्यक्तीला प्रस्तावता असं या ठिकाणी म्हटलं जात असतं आणि त्याचाच संदर्भ या ठिकाणी आपण स्वीकृतीमध्ये घेणार आहोत. आणि स्वीकृतीचा अर्थ या ठिकाणी होतो की प्रस्तावकाचा प्रस्ताव प्रस्तावत्याने स्वीकारल्यास तो प्रस्ताव स्वीकृत प्रस्ताव म्हणजेच वचन होत असतो. म्हणजेच ज्या व्यक्तीनं प्रस्ताव पाठवलेला आहे त्या व्यक्तीनं पाठवलेला प्रस्ताव हा प्रस्ताव त्यानं स्वीकारला पाहिजे किंवा ती गोष्ट करण्यासाठी किंवा न करण्यासाठी आपली सहमती दर्शविणं गरजेचं आहे. आणि ती जर दर्शविली असेल तर पहिल्या व्यक्तीचं म्हणणं त्यानं मान्य केलं किंवा पहिल्या व्यक्तीच्या म्हणण्याला सहमती दर्शवली आणि म्हणून त्याला स्वीकृती असं या ठिकाणी कायदा मानत असतो. यानंतरची संकल्पना जी आहे ती आपल्याला पाहायची आहे प्रतिफल. प्रतिफल हा कायदेशीर भाषेतला शब्द आहे. प्रतिफलालाच मराठीमध्ये मोबदला हा समानार्थी शब्द त्या ठिकाणी वापरला जातो. भारतीय करार कायद्याच्या कलम 2 उपकलम ड मध्ये या प्रतिफलाचा अर्थ स्पष्ट करून सांगितलेला आहे. त्यामध्ये असं म्हटलं आहे की वचनदात्याच्या इच्छेनुसार वचनगृहीत्याने किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीने एखादे कृत्य केले असेल किंवा केलेले नसेल अथवा वचनगृहीता किंवा इतर कोणताही पक्ष एखादे कृत्य करीत असेल किंवा नसेल अथवा एखादे कृत्य करणे किंवा न करणे या संबंधीच्या वचनाला वचनदात्याच्या वचनाचे प्रतिफल किंवा मोबदला असे म्हटले जात असते. साध्या भाषेमध्ये सांगायचे झाल्यास ठरावामध्ये किंवा करारामध्ये प्रस्तावक आणि प्रस्तावता या दोन गोष्टींचा या ठिकाणी समावेश झालेला आपण पाहतो. ती विशिष्ट गोष्ट करण्यासाठी एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीजवळ आपली इच्छा प्रकट करत असते आणि ती इच्छा प्रकट करत असताना त्या व्यवहारामध्ये काही मोबदला दोनही पक्षांचा ठरलेला असतो. त्यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणू शकतो, प्रतिफल असं म्हणू शकतो. त्यानंतर पुढील संकल्पना जी आहे ती आपण पाहणार आहोत व्यर्थ ठराव. व्यर्थ ठराव म्हणजे कलम 2G नुसार या ठिकाणी जर आपण विचार केला तर भारतीय करार कायद्याच्या कलम 2G नुसार व्यर्थ ठरवलेले ठराव म्हणजे जो ठराव कायदेशीररित्या अंमलबजावणीस पात्र नसतो त्या ठरावाला व्यर्थ ठराव असं म्हटलं जात असतं. कायद्यामध्ये ज्या काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्यामध्ये समाजाला मान्य नसणाऱ्या किंवा समाजहिताला बाधा पसरवणाऱ्या काही गोष्टी जर ठरावामध्ये जर केलेल्या असतील तर अशा ठरावाची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला तर तो बेकायदेशीर ठरतो. तो ठराव जो आहे तो कायदा व्यर्थ ठरवतो आणि म्हणून त्याला व्यर्थ ठराव असं म्हटलं जात असतं.
व्यर्थ ठरावाचा कोणताही भाग कायद्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा नसतो आणि त्यातून कोणत्याही प्रकारचं प्रतिफल जे आहे ते संबंधित पक्षाला देता येत नाही किंवा संबंधिताला ते घेता येत नाही. कायद्याच्या दृष्टिकोनातून तो ठराव जो आहे व्यर्थ ठराव तो संपुष्टामध्ये आलेला असतो. त्यानंतर या कायद्याच्या दृष्टिकोनातून आपण शेवटची संकल्पना पाहतोय ती म्हणजे अर्धव्यर्थ किंवा व्यर्थनीय ठराव. अर्धव्यर्थ किंवा व्यर्थनीय ठरावाचा सुद्धा अर्थ हा भारतीय करार कायद्याच्या कलम 2I मध्ये सांगितलेला आहे. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जो ठराव करणाऱ्या एक अथवा अधिक पक्षांच्या एकतर्फी इच्छेनुसार अंमलबजावणीस योग्य असतो, परंतु दुसऱ्या एक किंवा अधिक पक्षांना त्याची अंमलबजावणी करण्याची इच्छा नसते, अशा ठरावाला अर्धव्यर्थ किंवा व्यर्थनीय ठराव असे म्हटले जात असते. अर्धव्यर्थ म्हणजेच साधारणतः करार होत असताना करारामध्ये 2 किंवा 2पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येऊन त्या कराराची पूर्तता करत असतात, परंतु त्यातील एक किंवा एकापेक्षा जास्त व्यक्तींना त्या ठरावाची पूर्तता करण्याची इच्छा असते आणि एक किंवा एकापेक्षा जास्त व्यक्तींना त्या ठरावाची पूर्तता करण्याची इच्छा नसते. अशा वेळेला तो अर्धव्यर्थ ठराव त्या ठिकाणी मानला जातो किंवा व्यर्थनीय ठराव असं त्याला कायद्याच्या भाषेमध्ये या ठिकाणी म्हटलं जात असतं. धन्यवाद.